मुंब्रा येथील रेल्वे स्थानकाजवळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या लोकल गाडीतून 13 प्रवासी पडून त्यापैकी 5 प्रवाशांचा मृत्यू झाला असून या घटनेची माहिती ठाणे रेल्वे पोलिसांकडून सविस्तर चौकशी सुरू करण्यात आली आहे। तसे योग्य ती कायदेशीर कारवाई करीत आहोत असेही रेल्वे पोलिसांनी स्पष्ट केले। मध्य रेल्वेच्या मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील फलाट क्रमांक 3 आणि 4च्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत आणि कसारा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या लोकल गाड्यांमध्ये प्रथम दर्शनी दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा एकमेकांना तसेच त्यांच्याकडील बॅगांचा धक्का लागून दोन्ही गाडीतील एकूण 13 प्रवासी गाड्यांमधून पडलेत। त्या सर्व जखमींना तात्काळ ठाणे रेल्वे पोलीस आणि रेल्वे पोलीस बलाने इतर प्रवाशांच्या मदतीने ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले। त्यापैकी 3 जखमींना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। जखमी प्रवाशांपैकी आतापर्यंत 4 प्रवाशांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून 6 जखमी प्रवाशांवर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत अशी माहिती ठाणे रेल्वे पोलिसांनी दिली। या घटनेबाबत ठाणे रेल्वे पोलिसांकडून चौकशी सुरू असून योग्य ती कायदेशीर कारवाई करीत आहोत असेही पोलिसांनी म्हटलं आहे। मध्य रेल्वेच्या मुंब्रा आणि दिवा स्थानकादरम्यान लोकलमधून प्रवास करणारे प्रवासी खाली पडून प्रवाशांचा मृत्यू झाला। हा अपघात नेमका कसा झाला याविषयी वेगवेगळे अंदाज वर्तवले जात असून त्याचबरोबर वेगवेगळ्या चर्चाही रंगल्या आहेत। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत आणि कसारा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या लोकल गाड्यांमध्ये दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा एकमेकांना तसेच त्यांच्याकडील बॅगांचा धक्का लागून दोन्ही गाडीतील एकूण 13 प्रवासी गाड्यांमधून पडले असे प्रथमदर्शनी समोर आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे। असे असले तरी हा अपघात नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही। ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या वतीने ठाण्याच्या खोपट येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात जनसंवाद उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या उपक्रमामध्ये दर आठवड्याच्या सोमवार आणि शुक्रवार या दिवशी आमदार संजय केळकर खोपट येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात नागरिकांच्या समस्यांचं निरासन करण्यासाठी उपस्थित असतात। ठाणे शहरातील नागरिकांच्या समस्यांचे निरासन जलद गतीने व्हावं हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आमदार केळकर यांनी ठाण्याच्या भाजप कार्यालयात जनसंवाद उपक्रम सुरू केला आहे। या जनसंवाद उपक्रमाच्या माध्यमातून ठाणे शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचे निरासन या जनसंवाद उपक्रमाच्या माध्यमातून आमदार केळकर हे करत असतात। या पाण्याचा प्रश्न असो, कचरा असो, महापालिका कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न असतील आदी समस्या मार्गी लावण्याचे काम आमदार संजय केळकर हे या जनसंवाद उपक्रमाच्या माध्यमातून करत असतात। आज या जनसंवाद उपक्रमामध्ये ठाण्यातील विष्णुनगर असेल, चरई असेल, धर्मवीर नगर असेल आदी भागातील रहिवाशांना भेडसावणाऱ्या पाणी समस्या विरोधात सर्व रहिवासी आमदार संजय केळकर यांच्या भेटीला आले होते। यावेळी ठाणे महानगरपालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते। या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व रहिवाशांच्या उपस्थितीत एक बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये रहिवाशांना भेडसावणाऱ्या पाणी समस्येविरोधात आमदार केळकर यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या की ठोस उपाययोजना करून हा पाणी प्रश्न निकाली काढावा। यावर अधिकाऱ्यांनी 8 दिवसाची मुदत मागितली असून 8 दिवसात जर या रहिवाशांचा पाणी प्रश्न निकाली निघाला नाही तर वेगळ्या मार्गाने नागरिकांच्या पाणी प्रश्न सोडवण्यात येईल असं आश्वासन आमदार केळकर यांनी उपस्थित रहिवाशांना दिलं आहे। गेल्या 6 महिन्यापासून बंद असलेली टोईंग व्हॅन सुविधा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय ठाणे वाहतूक पोलिसांनी घेतला असून त्या विरोधात नागरिकांना ठाणे वाहतूक शाखेच्या कार्यालयाबाहेर शनिवारी सायंकाळी निदर्शने केली। यात राजकीय पक्ष कार्यकर्त्यांनी सहभाग घेतल्याचे दिसून आले। त्यावेळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने 3 नाका भागातील मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती। त्यामुळे सायंकाळी कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदार वर्गाला या कोंडीचा त्रास सहन करावा लागला। ठाणे शहरात पुरेसे वाहनतळ उपलब्ध नाही, यामुळे नागरिक रस्त्यावर वाहने उभी करतात। शहरातील अनेक ठिकाणी अरुंद रस्ते आहेत, या ठिकाणी वाहने उभी करण्यात येत असल्यामुळे कोंडी होते। त्यामुळे वाहतुकीत अडथळा ठरत असलेल्या दुचाकींवर वाहतूक पोलीस टोईंग व्हॅनद्वारे कारवाई करतात। या टोईंग व्हॅनद्वारे वाहतुकीत अडथळा असलेल्या दुचाकी उचलून नेल्या जातात तर 4 चाकी वाहनांवर पोलीस जामर लावण्याची कारवाई करतात। ते वाहन बाजूला केले जात नसल्याने कोंडी कायम राहते। यामुळे दुचाकी वाहनांवरच कारवाई होताना दिसून येते। या कार्यपद्धतीवर सतत टीका होत असून याबाबत नागरिकांकडून तक्रारी केल्या जात होत्या। त्यातच टोईंग व्हॅनच्या कामाची मुदतही संपत आल्याने वाहतूक पोलिसांनी टोईंग व्हॅन बंद केली होती। मात्र मागील 6 महिन्यापासून बंद असलेली टोईंग व्हॅनची सुविधा सुरू करण्याचा निर्णय ठाणे वाहतूक पोलिसांनी घेतला असून या निर्णयाला दक्ष नागरिक अजय जय यांनी विरोध दर्शवला होता। या निर्णयाविरोधात जन आंदोलन करण्याचा इशारा अजय जय यांनी दिला होता आणि आठवडाभरापासून नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात येत होते। दरम्यान
शनिवारी सायंकाळी ठाणे वाहतूक शाखा कार्यालयाबाहेर रस्त्यावर अजय जया यांनी वाहन उभे करत निदर्शने केली. सुमारे 1 ते 1.5 तास आंदोलन सुरू होते. टोळी व्हॅन बंद झाली पाहिजे अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. या आंदोलनावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. उन्हाळ्याची सुट्टी संपायला आणि शाळा सुरू व्हायला काही दिवस शिल्लक राहिलेत. जूनपासून राज्यातील शाळा सुरू होणार असल्यामुळे पालकांसह चिमुकल्यांची शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी लगबग सुरू झाले. पुस्तके, वह्या, वेगवेगळ्या प्रकारच्या पेन्सिल, कंपास बॉक्स, स्टेशनरी अशा वस्तू खरेदी करण्यासाठी ठाण्यातील बाजारात गर्दी होत आहे. काही दिवसांनी शाळा सुरू होत असल्याने विक्रीला जोरदार सुरुवात झाली. शाळा सुरू होण्यापूर्वी नवीन दप्तर, गणवेश, सँडल, बूट, वह्या, पुस्तके, त्यांचे कव्हर, कंपास, पेटी, पेन यांच्यासह अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांची बाजारात गर्दी वाढू लागले. अभ्यासात कोणत्याही बाबतीत मुलांना काही कमी पडू नये यासाठी पालकही काटकसर करून विद्यार्थ्यांची हौस पूर्ण करतात. यंदा बाजारपेठेत मुलांच्या आवडीनुसार कार्टून, गाड्यांची चित्रे, खेळाडू, निसर्ग यांची चित्रे वह्यांवर दिसत आहेत. विविध रंगाच्या कार्टूनची चित्रे असणाऱ्या व विविध आकाराच्या स्कूल बॅग बाजारात आल्या आहेत. वर्षभर मुलांना पुरतील इतक्या वह्यांची पालक वर्ग खरेदी करतात. काही विद्यार्थ्यांना शाळेतूनच शालेय पुस्तके दिली जातात तर काही जण पुस्तकांच्या दुकानातून पुस्तकांची खरेदी करत असल्याचे पाहायला मिळते. गेल्या वर्षी इंटिग्रेटेड बुक ही संकल्पना अंमलात आणण्यात आली होती. वर्षभरात लागणारा विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम विविध विषयांचा हा 4 ते 5 पुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यात आला होता. त्यांच्या पाठीवरील ओझं कमी करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला होता. मात्र यंदा प्रत्येक पुस्तकाचं वेगवेगळं पुस्तक उपलब्ध झालं आहे. त्यानुसार पालकवर्ग त्याची खरेदी देखील करत आहे. कावेसर तलाव उद्यानाचे सुशोभीकरण ही हिरनंदिनी इस्टेट आणि परिसरातील रहिवाशांची मागणी आहे. मात्र गेली 10 वर्षे विभागातील कोणतीच विकास कामे न केलेल्या एका राजकीय पुढाकाराने काही नागरिकांना हाताशी धरून रहिवाशांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. याच विभागातील लोकप्रतिनिधी सुशोभीकरण कामाच्या भूमिपूजनाला उपस्थित राहत सुशोभीकरण कामाचे स्वागत केले. उद्यानाचे सुशोभीकरण झाल्यास तलावाचे सौंदर्य खुलेल आणि सुरक्षितता अधिक वाढेल असा विश्वास येथील रहिवाशांनी व्यक्त केला आहे. हिरानंदानी इस्टेटमध्ये हिरानंदानी सिनियर सिटीझन फाउंडेशन, राष्ट्रीय योग ध्यान केंद्र आणि सामाजिक संस्था आहेत. त्यांनी ठाणे महापालिकेचे सार्वजनिक उद्यानाचे जे कावेसर तलावाच्या शेजारी आहे त्याचे सुशोभीकरण व्हावे अशी मागणी लेखी पत्राद्वारे केली होती. त्याच अनुषंगाने खासदार नरेश म्हस्के यांनी निधी उपलब्ध करून दिला व ठाणे महापालिकेच्या माध्यमातून उद्यानाचे सुशोभीकरण होणार आहे. उद्यानात सध्या स्थितीत चालायला जागा नाही. पायवाट निसरडी असल्याने येथे नागरिकांना चालताना तोल जातो. सापाचा इथे वावर आहे त्यामुळे येथे चांगली पायवाट असणे आवश्यक आहे. हिरानंदानी इस्टेटमधील रहिवाशांच्या विनंतीवरूनच ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण आणि प्रदूषण नियंत्रण विभागाने एकत्र बसून उद्यान प्रकल्प आराखडा बनवला. मात्र आपली पोळी भाजण्यासाठी सुशोभीकरणाला विरोध होत आहे व कावेसर लेक कॉन्क्रिटायझेशन असा तो अप्रचार करत आहेत. वास्तविक कावेसर गार्डन ब्युटिफिकेशन असे वास्तव आहे. जर नागरिकांच्या काही सूचना असतील तर त्यांचे स्वागतच आहे असे नागरिक म्हणाले. गेली अनेक वर्ष तलावाची आम्ही देखरेख करतोय. विविध भारतीय जातीचे झाडे आम्ही इथे लावली आहोत. झाडांना बारकोड लावले आहेत. फुलपाखरू उद्यान आम्ही उभारले. येथील तलावातून उन्हाळ्यात काही जण पाण्याचा उपसा करायचे. त्याला आम्ही प्रतिबंध घातला. त्यामुळेच हा पुढारी आता विकासाला विरोध करत आहे. गैरसमज पसरून हा पुढारी रहिवाशांची माती भडकवित असल्याचे नागरिक यांनी सांगितले.